हाय गाइज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो आज आली आहे मी ठाण्याला. सेंट्रल पार्क गार्डन आहे तिथे आली आहे. सो आता मी ते तुम्हाला दाखवणार आहे की कसं आहे ते. मी पण फर्स्ट टाईम आली आहे. सो म्हटलं की मी ब्लॉग बनवते आणि तुम्हाला पण दाखवते आणि तुम्ही पण नक्की या. सो ठीक आहे, चलो. इथून एंट्री इथे आल्यावर तिकीट घ्यावं लागतं 20 रुपीजचं. 2 तिकीट 40 रुपीज. सो गाईज इथून एंट्री आहे. तिकीट्स हे आहे गार्डन आणि इथून एंट्री आहे. इथे तिकीट द्यावं लागतं आणि इथून एंट्री होते. वाव, खूप छान आहे. फोटोजसाठी तर खूप छान आहे. मी तर आता फोटो काढून घेते मग ब्लॉग चालू करते. इथून आल्यानंतर इथे हे गार्डन आहे लहान मुलांसाठी. इथून पण आहे आणि इथून पण आहे. सो पहिला मी इथे जाणार आहे. इथून आल्यानंतर इथे पण आहे आणि मग इथून पुढे. वाव, किती छान वाटतंय. शांत शांत नाही, लहान मुलांचा आवाज आहे खूप, पण छान आहे फोटोसाठी वगैरे. हे बघा, मेन जागा दाखवेल, सगळंच नाही दाखवू शकत बिकॉज ब्लॉग खूप मोठा होईल आणि खूप मोठं पण आहे पार्क. सो एवढा मोठा ब्लॉग नाही बनवू शकत, त्याच्यामुळे थोडं थोडं जे इम्पॉर्टंट आहे तेच दाखवेल. आणि ठीक आहे, कंटिन्यू राहा असेच. आकाश, हां, पाणी प्यायचं तर आहे. हे बघा, तिथे पाणीचं आहे आणि मस्त आहे गार्डन. मला तर खूप आवडलं. परत फोटो काढते. बाय. चालू आहे. सो गाईज, थोडंसं गार्डन फिरून झालं आहे आणि संध्याकाळ होत आली आहे. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही लवकर या, एवढं लेट नका येऊ, कारण की काळोख होत चाललं आहे. सो व्हिडिओ बरोबर येत नाही आहे आणि आत्ताच स्टार्ट केले. पण बघूया पुढे पण कसं आहे काय आहे ते मला माहीत नाही, पण बघूया. फोटोशूटसाठी एक नंबर आहे. आणि मला असं वाटतं की इथे ब्लॉगपेक्षा जास्त फोटो काढावे. एवढं छान आहे. तुम्ही आला तर तुम्हाला पण खूप आवडेल. आय थिंक स्टेशनपासून फक्त 10 मिनटाच्या अंतरावर आहे ऑटोने. गाडीने आलात तरी जवळ आहे, 5-10 मिनटाच्या अंतरावर. सो नक्की या. आणि अजून मी दाखवते पुढे तुम्हाला, पण आता फोटो काढते. बाय. तिथे फुलं पण किती छान आहे, होऊ शकता तुम्ही. सगळीकडे झाडच झाड आहेत. इथे काहीतरी काम चालू आहे बिल्डिंगचं, त्याच्यामुळे आवाज येतोय खूप, पण एकदम शांतता आहे. पूर्ण शांतताच आहे इथे. इथून असं आहे. त्यानंतर इथे फोटोशूटसाठी आहे ती फ्रेम, तुम्ही बघू शकता. सो इथे झाडच झाडं आहे, खूप छान आहे. मला तर खूप आवडलं आहे. सो नक्की या. इथून आल्यानंतर हे तुम्ही बघू शकता फोटोसाठी किती छान आहे आणि किती मस्त आहे. खूप भारी वाटतं इथे. कुठे जायचं आता? कुठे? यार, हे फोटोशूटसाठी किती छान आहे. मस्त गाईज, फोटोशूटला तर मस्त. इथून कुठे आहे? अरे इकडे जाऊया, तिकडे नाही तर त्या ब्रिजवरून चालू. त्या ब्रिजवरून फोटो काढायचा आहे. सो गाईज, हे बघू शकता तुम्ही फोटो काढण्यासाठी. आणि इथे पण आहे. अजून पुढे बघूया आपण.
शकता. वाव वाव यार, सॉन्ग चालू आहे, मला कॉपीराइट येणार आहे चांगलंच. फोटो काढायला बेस्ट आहे, सो नक्की या. चायनीज गार्डन बघा गाईज. हे आहे चायनीज गार्डन. वाव. फिश पण आहेत आणि हे आहे चायनीज गार्डन. खूप मस्त आहे बघा फोटो काढायला वगैरे. आणि इथून एंट्री आहे. इथून खूप सारे राईट लेफ्ट आहेत, त्यानंतर इथे पोहोचू शकता तुम्ही. सो तुम्ही आलात तर तुम्हाला नक्की कळेल कसं यायचं आहे. आणि हे तर मला जाम आवडले, फोटोसाठी पण छान आहे. इथून आता आम्ही निघालो आहे आणि इथे पण आहे काहीतरी, पण नंतर बघते. आणि इथून एंट्री केलेली. इथून पुढे जायचे आकाश. वाव. सो गाईज इथून आल्यानंतर हे इथे आहे, हे पण छान आहे. फोटोशूटसाठी छान आहे, एकदम मस्त. बघू शकता गाईज. ठीक आहे, थांब जरा. इथून एंट्री केल्यावरती इथे फोटोशूट करू शकता. वाव काय मस्त आहे. हा गाईज बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथून आल्यानंतर मी ह्या ब्रिजवर जाणार आहे. ह्या ब्रिजवर. सो तिथे कसं वाटतं मी तुम्हाला सांगते कसं वाटतं ते. आणि आता इथे रात्र झाली आहे, पण लाईटिंग जी केली आहे ना त्याच्यामुळे खूप मस्त वाटतं आहे, खूप भारी वाटतं आहे. आणि इथे पाण्याचा पण आवाज येतो. एक मिनटं, इथे पाणी आहे वाटतं, दाखवते. हा इथे पाणी आहे. वाव. ते फॉरेन कंट्रीमध्ये कसं असतं तसं वाटतंय सगळं, म्हणजे फोटोशूटसाठी वगैरे एकदम भारी. हा आहे तो ब्रिज. हा आहे तो ब्रिज आणि हे आहे पाणी. ब्रिज आहे आणि ब्रिजवरून काहीसं असं दिसतंय पूर्ण गार्डन. आणि इथून व्ह्यू खूप भारी येतो आहे, खूप मस्त येतो आहे, तुम्ही बघू शकता. वाव मस्त. खूप मस्त वाटतं यार. हा मग इथून ब्रिज दाखवते. हा बघा मस्त वाटतंय. सो आता इथे पण फोटो काढून घेते आणि मग भेटते. आणि गाईज त्या ब्रिजवरतून आम्ही आता इथे आलो आहे आणि इथे पण छान आहे बसायसाठी. मी दाखवते बॅक कॅमेरा. हे बघा, बघू शकते इथे बसायसाठी. ते बसायसाठी आहे आणि पाठी हा ब्रिज आहे. इथे मी आत्ताच जाऊन आली, फोटो पण काढले. आणि बघू शकता इथे आहे बसायसाठी वगैरे. आणि लहान मुलांना खेळायसाठी पण छान आहे. आणि रात्रीचे पण फोटो खूप छान येत आहेत लाईटीमुळे. आणि असं वाटतं खूप चांगले झाले मी इथे आले होते. सो ठीक आहे. आणि इथे पाणी आहे, तिथे पाणी आहे पूर्ण. हे आहे पाणी. हे गार्डन गाईज एकदम शांत वाटतंय. मी ते बसले आहे हे बघा. आणि हे ह्याला काय बोलतात रे आकाश? फाउंटन. छान. त्याला माहीत नाही काय बोलतात, पण हे पण छान वाटतंय.
मस्त. गाईस आता मी फिरून झालंय आणि येऊन बसली आहे मी इथे आणि खूप मस्त आहे, खूप छान आहे, खूप मोठं आहे. आणि मी आलेली इथे 5 वाजता आणि आता 7:30 वाजलेत. खूप टाईम गेला फिरायला आणि फोटोज काढायला खूप टाईम गेला, त्यामुळे एवढा टाईम झाला. तेवढा टाईम नाही लागला असता. आणि तुम्ही नक्की या. आय थिंक ठाणा स्टेशनपासून 15-20 मिनटाच्या अंतरावर आहे. सो तुम्ही आलात तर नक्की या. आणि रात्रीचं तर खूप मस्त आहे. मला असं वाटतं दिवसापेक्षा जास्त छान रात्रीचं आहे. सो तुम्ही रात्रीचं या आणि लहान मुलांच्या खेळायसाठी तर खूपच छान आहे. सो तुम्ही येऊ शकता. बघू शकता हे आहे सगळी, ही आहे एंट्री. इथून आम्ही येताना एंट्री केलेली आणि आता इथून आम्ही जातोय बाहेर. देन इथून बाहेर इथे फोटो पण आहेत स्टेशनला वगैरे जाण्यासाठी. सो आता इथून बाहेर पडतोय आणि आता हायवे डायरेक्ट.